तुमचा परिचय द्या मॅडम. सर्वांना नमस्कार. मी पुष्पा यशवंत खंडाई. पुष्पा यशवंत खंडाई. कोणत्या वार्डामधून उभे आहात? वार्ड नंबर 11. तर जनतेसाठी कोणत्या योजना आणणार? जे काही सर्व राहतील त्या सर्वच. तुम्ही पक्षाकडून उभे राहणार का अपक्ष म्हणून उभे राहणार? पक्ष, कारण का माझी तिकीट कटली आहे. आम्ही जोराने बोला. अगर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आले तर कोणकोणत्या जनतेच्या समस्या पूर्ण करणार? मॅडम तुमचा परिचय द्या आणि तुम्ही सांगा. नमस्कार, माझं नाव गीता तुलाराम मुंडले. मी गटाची CRP आहे आणि 6 वर्ष मी ह्या एरियामध्ये काम केले आहे. माझे 30 बचत गट आहे. तर माझं मत आहे की जर आमची तिकीट येऊनही कट झाली तर समोर चालून जर आम्हा महिलांना जर इच्छा झाली की उभं व्हायचं आहे तर म्हणजे समोर हेच होत जाणार आहे की नाही. कारण आताच जर एवढं म्हणजे जेवढं येऊनही गेलं सरांचं म्हणजे सरांच्या याच्यावर होकारे झाला न हे झालं कॅन्सर, मग समोर चालून तर असंच होत जाणार ना. मग लेडीज उभं व्हायसाठी हे करणार नाही समोर. आणि एवढं दिवस आम्ही काम केलं, सरांना म्हणजे सपोर्ट केला, मॅडमला सपोर्ट केला, पण आज असं दिसते की आपलं पूर्ण म्हणजे व्यर्थच गेलं. पर माझं सहकार्य आहे की मी पुष्पा खंडाईला पूर्ण सहकार्य करणार. माझे जेवढे बचत गट आहे मी तेवढ्यांनाही फिरून आणि हिच्याच पाठीशी मी उभी राहील. पुष्पाताई काय खंडाईत त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत वार्डामध्ये? जसं आता गटर लाईन आहे, जसं आता आमच्या मंदिराला हे राहील, म्हणजे ज्याही गव्हर्नमेंटच्या स्कीम येतील मी त्या हिच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करेन. वार्डसाठी गव्हर्नमेंटच्या कोणत्या स्कीम आणणार? सर येत राहतात ना, आमच्यापर्यंत येऊ देत नाही ना. जेव्हा नवीन स्कीम येते ते आमच्यापर्यंत पोहोचू देत नाही, कारण हे आम्हाला माहीत पडलं आहे. आता याच्या अगोदर आमच्या ज्या काही मीटिंग झाल्या म्हणजे मी सांगू इच्छितो, जे आमचे डिशू सर आहे त्यांच्यासोबत जे आमच्या मीटिंग होतात तिथे आम्हाला माहीत पडते की गव्हर्नमेंटच्या स्कीम येतात ते आमच्या जनतेपर्यंत येऊच नाही देत. तर ते ज्याही जसं आता मला माहीत पडेल त्या मी हिला सांगणार की त्यांच्या महिलांपर्यंत या आपल्या वाढसाठी त्या समस्या तर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तुमचं मग परिपूर्ण आहे पुष्पाताई? येस सर, येस. नमस्कार, मी संध्या चिखमलकर, मानवनगर इथे राहते. 15 वर्षापासून मी इथे राहायची आहे. मी यांना परिपूर्ण आवडते. मी यांना जर अपक्ष म्हणून यांनी मला मी पूर्ण सहकार्य करते. कारण मला असा विश्वास आहे की आम्हाला कोणतंही काम पडलं तर याच्या दारातून आम्ही निराश नाही. मी प्रमोद झोडे. मी पुष्पाताईला पूर्ण म्हणजे सहकार्य करू आम्ही. 2 तारखेला पुन्हा नंबर करणार. काहींना पुष्पाताईंना प्रचंड बहुमताने पूर्ण सहकार्य देऊ आम्ही त्यांना. वोट फॉर पुष्पाताई. तुमचा परिचय द्या आणि पुष्पाबद्दल. नमस्कार, मी शालिनी पांडुरंग गराड बोलत आहे. माझ्याकडनं पुष्पाताईला पूर्णपणे सहकार्य मिळू शकतात आणि जे काही कार्य मदत पाहिजे ते माझ्याकडून पूर्णपणे. पुष्पाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पुष्पाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तेव्हापासून या परिसरामध्ये सर्व जनता काही विकास नव्हता. जनतेच्या कोणत्या समस्या तुमच्या वाटाच्या? आपल्या वाटल्या सर्वात पहिली समस्या ही होती. काही काही भाषा तर पूर्ण उपयोग करतो. सर्वप्रथम एकदम आवश्यक आहे.
महिलांसाठी ज्या योजना आहेत, ज्या योजना आहेत, आधार कार्डच्या योजना आहेत, त्या योजना महिलांपर्यंत पोहोचवणं, महिलांची सुरक्षेच्या योजना, महिलांसाठी आवश्यक असलेल्या वस्तू, अपंगांसाठी असलेल्या वस्तू ज्या काही आहेत ते चालू शकत नाही, विधवासाठी योजना, या अनेक योजना आम्ही महिलांना सुरुवात करतो. तर हे काम करताना तुम्ही भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ जे होते कार्यकर्ता तुम्हाला तिकीट नाही याबद्दल काय भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही 2052 इलेक्शन झालं तेव्हापासून आम्ही या पक्षातील अनेक नागरिक जोडलेले आहेत. 2005ला भारतीय जनता पार्टीच्या आम्ही एक शाखा बनवली होती आणि त्या शाखेचा भाग टाकला आहे दादरच्या पुण्याच्या बाजूला. तेव्हा आम्ही आमच्या या मंदिराचं भूमिपूजन आणि या समाजाचा उपक्रम सुरू त्यासाठी कार्यक्रम सुरू झाला. तेव्हा लाईट नव्हती आमच्या एरियामध्ये. तेव्हा आम्ही त्या चामुंडे शेतातून जाऊन आम्ही घरोघरी मानवनगर, मुसलनगर, राठोडनगर, मोहम्मदनगर आणि बाजूला विद्यामाता एरिया या एरियामध्ये आम्ही एका कार्यालयामधून लाईट जोडतो आणि जोडून आम्ही तेव्हापासून संतोषीपासून तर एक या परिसरात साठा सुरू केला, शिक्षक साठा सुरू केला, साठा सुरू केला आणि घरोघरी बिजली आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला. मॅडमला तिकीट न देवाल कारण होऊ शकते. मॅडमला तिकीट देण्यामागे एक कारण होऊ शकते. सर्वात मोठं कारण आहे पैसा. पुष्पाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तिकीट फायनल झाल्यावर आम्ही राज्य आपल्याला अध्यक्ष होतो किंवा खड्यावर पुष्पायुष्य करण्याचे तिकीट फायनल झालेले आहे. आदरणीय आपल्या क्षेत्राच्या माजी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि आता जिल्ह्याच्या महामंत्री सुभाषचंद्र यांनी सुद्धा मला लगातार प्रयत्न आहे कारण तुमची तिकीट फायनल झालेली आहे. तुम्ही घरोघरून प्रवास सुरू करा, समस्या ऐकून घ्या आणि या प्रचार सुरू करा. आम्ही लगातार नवनाथनगर रामनगर सुरुवात केलं, मुंबई नगरमध्ये पूर्ण फिरलो, राऊत नगरचा काय भाग आहे त्या एरियामध्ये मी फिरलो, काही मुंबई नगरमध्ये फिरलो आणि आता नवनाथनगर रामनगर मी गेला होतो. अचानक फार सुरू झाली होती आणि कामाने ठरवलं आणि ते सांगण्याचं गोष्ट जे आपले नेते आहे भारतीय जनता पार्टीने सांगण्यात आलं त्या खंड्यावर काम रेडी ठेवा. तुमचा 100% नंबर आहे, जे तालुक्याचे अध्यक्ष आहे बालूभाऊ गोमारे त्याच्या सुद्धा तुम्हाला खंड्यावर 100% अपेक्षित आहे कारण तुम्ही हे खालच्या लेवलवर कार्य करता. सफेद कपडे वापरून होणारे कार्यक्रम लहान आहे कारण तुम्हाला 20 वर्षापूर्वी आम्ही ओळखतो. छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही धावत जाता, नागरिक समस्या घेऊन जाता, सोडायचा प्रयत्न करता कारण सोडायच्या प्रयत्नावर पदावर बसणारे असते. आपले काम बाजूला ठेवू, आपल्या मुलाकडे लक्ष न देता आपण भारतीय जनता पार्टी या 2 दिवसात जर तुम्हाला कुठे वरिष्ठ कार्यकर्त्याला फोन असा प्रश्न आलेला आहे, तो लगातार येऊन राहिलेला आहे, मेसेज मला आलेले आहे. त्या दिवशी रात्री आणि आता जो सध्या अध्यक्ष घोषित केलेला आहे त्या मॅडम आणि त्यांच्यासोबत 10-15 लोक हे लोक रात्री 11:30 घरी आले, सोबत बसल्यानंतर काही आपल्या नागरिक होते, गुरटकरजी होते, मुलीजी होते, काही महिला होत्या, ह्या डोकेदारा होता, हे सर्व लोकांनी संपर्क केला. त्याला मला तिकीट कशी कपली गावाची तुम्ही काल त्यांच्याकडे सुद्धा मला फोन आला होता, खंड्या दादांनी तिकीट कन्फर्म झाली तुमची, काही गावाचं काम नाही, तुम्ही प्रवास चालू ठेवा, दिल्यानंतर तुम्ही फोटो काढा आणि अपलोड करा.
तुम्ही काम करायचं किंवा नाही का हे सुद्धा मला सांगण्यात आले. त्यांचे सुद्धा फोन आला. अशा पद्धतीनं प्रवासामध्ये केला. पण जो प्रवासामध्ये मी तिकीट घेण्याचा आम्ही तिकीट जेव्हा घेऊ सर्व नागरिक हे अगर म्हणाले किंवा तुम्ही वापस घ्या तरच वापस घेऊ, अन्यथा आम्ही वापस घेणार नाही. घेण्याची गरज नाही. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुमचं नाव सांगा. कोणत्या प्रकारचं कोणाच्याही मदतीला केव्हाही धावून जातात. त्यांनी तिकीट कापण्यात आलेली आहे. जे करू नये हे वरिष्ठांना समजले पाहिजे म्हणून ही सभा घेण्यात आलेली आहे. त्यांनी त्या गोष्टीचा आणि जनतेचा भाव पाहावा आणि त्यांना तिकीट नागरिकांनी एवढं दबाव आहे तुमचं नाव सांगा आणि माझे नाव अशोकने मी 5 नंबर गटाचा मतदार आहे आणि पुष्पाबाई खंडाळे यांना मतदान करू आणि सर्वजण मतदान करून सर्वजण आपण प्रचार करू. पुष्पाबाई खंडाळे. आवाज नाही काही कार्यकर्त्यांनी कापण्यात मत आहे तुमच्या वाटाच्या जी बी समस्या पुष्पाताई खंडाईत आणि तुमच्या माझं नाव गबने आहे. मी 2003 पासून आहो इथं. मी खंडाई साहेबांच्या पद्धतीने हे सगळे वस्तीचे रोड रस्ते सगळे काम केले आहे. काही गद्दारांनी देऊन तिकीट देऊन काढला त्या गद्दारांना आम्ही जागा दाखवून देऊ आणि दुसरा प्रचंड बहुमताने निवडून आणू. आणि भारतीय भारतीय जनता पार्टीचा करत असताना आपल्याला ज्या अपेक्षा होत्या की आपल्या मतदारसंघामध्ये की पुष्पाताई यशवंत खंडाळे यांना तिकीट मिळायलाच पाहिजे होती आणि ती मिळालेली पण होती. आणि सर्वात जास्त दुःख हे आहे की तिकीट मिळाल्यानंतरही तिकीट काढण्यात आलेली आहे आणि बावनकुळे साहेब आपले जे पालकमंत्री आहेत त्यांनी सुद्धा तिकीट कन्फर्म केल्यानंतर इथल्या ज्या स्थानिक नेत्यांनी त्यांचा सुद्धा शब्द डावललेला आहे. त्याच्यामुळे मन दुखलेला आहे कारण आम्ही भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य आहोत. आज ही परिस्थिती आमच्यावर आलेली आहे. उद्या दुसऱ्या कोणावर येणार आहे, परवा तिसऱ्यावर येणार आहे. कारण त्यांचे स्थापित मुलं त्यांचे रिश्तेदार त्यांना स्थापन करायचं आहे. त्याच्यामुळे हे सक्रिय कार्यकर्त्यांचा बळी घेत आहेत आणि या भविष्यामध्ये बळी घेऊ नये. आणि जे जमिनीवर कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते जोश उत्पन्न राहावं त्यांच्यासमोर आपल्याला एक उदाहरण द्यायचं आहे की बा सक्रिय कार्यकर्त्याला सोडल्याने किती पार्टीचं नुकसान होतो हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि त्याच्याकरिता पूर्ण आपल्या प्रभागामध्ये जेवढे नागरिक आहेत त्या मौखिक त्यांचा सहभाग आहे आणि सक्रिय सहभाग आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटते आहे
की आपण तिकीट मागे न घेता रायबा पिक्चरची सीन बनवली हा आहे पुन्हा इथं. पूर्णपणे आमच्या एरियामध्ये जी रायबा पिक्चर झालेला होता त्या रायबा पिक्चरची सगळी सीन आणि पूर्ण स्क्रिप्ट त्यांनी रिपीट केलेली आहे आणि भविष्यामध्ये कोणीही रायबा तयार होऊ नये याच्यासाठी आपल्याला मेहनत घेण्याची गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सक्रिय सहभाग सर्वांचा आवश्यक आहे मिळत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काल मागे घेणार नाही आणि तुलाराम मुंडे आहे. मी बिजलीच्या कार्यकर्ता आणि मला 20-25 वर्ष झाले त्यांना मी बघत आहोत 25 वर्षापासून ते वाड्यामध्ये काम करत आहेत त्याला पण त्याच्यामुळे आपले काही गोष्टीचा विकास करू शकत नाही कारण त्यासाठी पद आहे मागच्या वर्षी वाड्यातली वोट नाही काय डिवाईड केले त्याच्यामुळे मतदारांना काही मिळालं नाही. या वर्षी त्यांनी पूर्ण प्रयत्न करून मतदान एक करून 2-3 वर्ष त्यांनी घरोघरी जाऊन मतदान एक केले आहे आणि घरोघरी वोटिंग काढलेले आहे. त्यांची मेहनत त्यांनी पूर्ण केली आहे पण हा मेहनतीचा फळ त्यांना यावर्षी मिळायला पाहिजे की काही कार्यकर्त्यांनी त्यांची तिकीट काढण्यात आली आहे. आमची अपेक्षा हे आहे कारण कार्यकर्ता इतक्या वर्ष काम करत आहेत त्यांना एक चान्स हवा पाहिजे कारण बाहेरच्या व्यक्ती येऊन कामं काही करणार नाही वस्तीतला राहून आपण त्याच्या घरी जाऊन म्हणता येईल आपल्याला कामाला म्हणजे वाड्याच्या व्यक्ती येऊन बाहेरच्या व्यक्तीला वार्ड नंबर 11 विनंती तुमच्या वाड्याच्या सर तुमचं नाव मला फक्त एकच विचारायचं होतं की एकमेव तिकीट भेटल्यावर त्यांची तिकीट काढायला तुम्हाला काय अपेक्षा आम्ही दिसलं पाहिजे ना
मागे असलेले लोक त्यांना पण येऊ आमच्या वाड्यातील माजी शिव पुष्पाताई खंडाई यांना सहकार्य करून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे सर्व उपस्थित नागरिकांना विनंती आहे. तर या कार्यात सहकार्य करावे. इथे 2000 साली वर्षापासून इथे राहायला आलो तेव्हापासून त्यांना ओळखत आहोत. या वाड्यामध्ये बसून ते कामं हे करत आलेले आहे, पण पद नसल्यामुळे हे समोरचे कामं करू शकत नाही. तर यासाठी त्यांना हे नगरसेवकासाठी निवडणूक लढून प्रचंड बहुमताने विजयी व्हावे असे सर्व मानवनगरवासियांकडून प्रार्थना करतो बाबांच्या चरणी. तरी सर्वांनी यांना सहकार्य करून प्रचंड बहुमताने विजयी करा. पुष्पाताई यशवंतरावजी खंडाई. मागे मागे अरे मी आणि जेव्हापासून मी इथे राहायला आलेलो आहे बघितलं तर वस्तीतली कोणतीही समस्या असो, नालीची असो, जागेची असो, मंदिराचा कोणत्याही कार्यक्रमाचं कोणतेही काम असो, रोडाची असो, एकच लक्ष जाते फक्त खंडाईत भावांकडे आमचं लक्ष जाते आणि ते काम आमचं होत नाही. तर मला हेच म्हणणं आहे, केंद्रात कोणीही असो, राज्यात कोणीही असो, पण जिथे वस्तीची गोष्ट येते तिथे आपला माणूस असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? तर मला हेच म्हणणं आहे की पुष्पाताई खंडाईतला सर्वांनी सहकार्य करावे आणि त्यांना जिंकून आणावे. आणि 2 तारखेला सगळ्यांनी मतदान करायचे आणि पुष्पाताई रडून नाही तर लढाई करूनच आपल्याला गाव जिंकावं लागतं. बरोबर आहे की नाही? चार्जिंग खतम झाली. या वस्तीत जवळपास इथे रोडही नव्हते ना लाईट होती. खूप काही प्रयत्न केले या रोडासाठी, लाईटसाठी आणि त्याची त्याला त्यांच्यापर्यंत एवढं मोठं मंदिर हे यांच्या म्हणजे प्रयत्नाने उभे झालेलं आहे. आणि एक वस्तीत जेवढे काही रोड झाल्या किंवा लाईन वगैरे आली, पहिले आम्ही जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरपासून वायर टाकून इथे म्हणजे लाईट हे करत होतो. आणि आमच्या गाड्या जेव्हा मी राहत होतो आमच्या गाड्या त्या घाटावरती राहत होत्या. आम्ही तेवढ्यातून फायदा घेत होतो. रोडासाठी म्हणजे आम्ही त्यांचा संघर्ष पाहिला या वस्तीसाठी आणि खूप काही कामं केले आहे. आणि मी फक्त एवढंच म्हणणं इच्छितो की तिकीट भेटो ना भेटो, पण आपण आपल्या याच्यासाठी अपक्षही राहून तरी आपण पूर्ण सपोर्ट करू. वस्तीचं समर्थन आहे आणि आमचं पूर्ण समर्थन पुष्पाताई खंडाईतलं आहे. पुष्पा माझं नाव बालकृष्ण थेरे आहे. माझ्यासाठी जे वस्तीसाठी काम करतात त्यांनीच वस्तीतनं निवडून यावं ही विनंती मला वाटत आहे. आणि आम्ही पुष्पाताईंनाच वोट करणार हा आमचा आग्रह आहे. त्या कारणाने त्यांना तिकीट द्यायलाच पाहिजे आमचा आग्रह आहे. आता जो विकास आहे हो बिलकुल, आम्ही जेव्हापासून इथं आहोत तेव्हापासून पूर्ण वस्तीचं विकासाचं कार्य तेच करत असतात. त्या कारणाने खंडे साहेबांनाच तिकीट मिळालं आणि कुठल्याही कामासाठी साहेबच समोर येत असतात हे आम्हाला माहिती आहे. आणि आम्ही BJPचे जरी वोटर असलो तरी पण जेव्हा आमच्या कार्यकर्त्याची तिथं हा होत नसेल तर आम्ही आपल्या कार्यकर्त्यांनाच वोट करणार हा आमचा पूर्ण आग्रह आहे. जो बी काही विकास दिसत आहे, रोड झाला, जे बी काही इलेक्ट्रिक झालं, त्याच्यात परिपूर्ण खंडाई साहेबांचा बिलकुल बिलकुल तेच कार्यकर्ते आहेत. आमच्या वस्तीसाठी कुठलंही कार्य असो आम्ही त्यांनाच पकडतोय ना, त्यांच्याकडेच जातोय की साहेब हे राहिलं हे करून द्या. याच्यासाठी हे सगळं बोलायसाठी आम्हाला तेच असतात. बाकीचे तर लोक चेहरा दाखवायला येतात, एक दिवस आले निघून जातात नमस्कारजी नमस्कारजी करून. बाकीचे तर काय तेच करत असतात. प्रमोद घोळे
हसा नको विसरत आहे येत्या 2 तारखेला कोणाला मतदान बाकी नाही पार्टी बदलून देऊ ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव दर्शना धनराज खंडाईत. सौ पुष्पा यशवंतजी खंडाईत ह्या माझ्या जाऊ आहेत, जेठाणी आहे. आमच्या भाऊजींनी भरपूर कार्य केले आहेत त्या वर्षापासून. आम्हाला रायबाग पिक्चर दाखवण्यात आला, पण मला असं वाटतं की आमच्या भाऊजींनी त्यांनी तेच कंडिशन केलेली आहे आणि रायबाग 2 हा भाग मी त्याच्या समोर काढणार. सांगायला येतात, खूप सहकार्य करतात. मला असं वाटतं की आता आपण कोणताही आपण या पक्षाचे उभे राहते त्यांना परिपूर्ण सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांना बहुजन त्यांना जनमतांनी विजय केला पाहिजे. मत देणार आम्ही, कारण त्यांचा त्या निवडवला तरच आमच्या मुलाचा विकास होईल असं आम्हाला वाटते. विजय करणार आहोत. नमस्कार, मी संजय मी कृष्णा लाईनीमध्ये राहते आणि माझं म्हणणं असं आहे, जास्त बोलता येत नाही पण मी जेवढं बोलता येते तेवढं सांगते की असं पुष्पाताईनं लढावं नाही आणि हिंमत हारावं नाही. लढून काही उपयोग होणार नाही. आम्ही सपोर्टिव्हला आहे की उभी राहावं, आम्ही त्याला सपोर्ट करू असं माझं म्हणणं आहे. इकडे मागे दादा मी त्यांच्याकडे आम्ही तसे सपोर्ट आहोत 100%. कुणाला श्रेय द्या याच्यामध्ये मुलाचा वाटा आहे. आता जे काही कोण करू शकतो.